आज ब्रेकफास्टसाठी उपमा बनवत आहे। पहिल्यांदा कढईत तेल तापत ठेवलं, जिरं मोहरी हिंग घातलं, त्याच्यानंतर मिरची शेंगदाणे घातले, मग भिजवलेली उडदाची डाळ घातली। डाळ भिजवून मग मी ह्या चाळणीमध्ये चहाच्या गाळणीमध्ये निथळवलेली आहे। डाळ चांगली परतत आल्यानंतर कांदा घातलेला आहे। आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये उपमा बनवताना वेगळं असं असणार आहे की ह्याच्यामध्ये काही जण रवा वेगळा भाजून घेतात, कोरडा किंवा तेलात। मी या कांद्यामध्येच रवा भाजणार आहे। तुम्ही पाहू शकता कांदा परतत होता फोडणी, त्याच्यामध्येच मी रवा टाकलेला आहे। आता कांदा आणि रवा दोन्ही एकदम परतलं जाणार आहे, म्हणजे रवा वेगळा भाजायचा नाही। हे माझ्या सासूबाईंकडून मी शिकलेली आहे, शॉर्टकटमध्ये पटकन। त्या पण नोकरी करणाऱ्या होत्या, त्यांची नोकरी तर माझ्यापेक्षा अवघड होती आणि मी पण नोकरी करणारे असल्यामुळे शॉर्टकट रेसिपी नेहमी हे करते आणि खरोखर छान होतो असा पण, म्हणजे कांदा आणि रवा एकाच वेळी दोन्ही परतलं जाणार आहे। ह्याच्यामध्ये कांदा आणि रवा एकत्र करून भाजल्यामुळे रवा करपत नाही। असा आपण रवा भाजताना जर तो मोठा गॅस ठेवला तर करपू शकतो। याच्यात कांद्याचा ओलावा पण आहे आणि कांद्यासोबतच रवा छान भाजतो। इकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात टाकायला। आता ह्याच्यामध्ये मी मध्येच आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो घालणार आहे थोडं भाजत आल्यावर। त्या उपम्यामध्ये मी मधल्या भागामध्ये रवा बाजूला घेऊन मधल्या भागात चमचाभर तूप घातलेलं आहे, साजूक तूप घरी केलेलं। त्याच्यामध्ये आलं लसणीची पेस्ट आणि कांदा परतवलेला आहे आणि आता हे मिश्रण पुन्हा मी ढवळत राहणार आहे। चमचाभर तूप, आलं लसूणची पेस्ट हे सगळं परतवलं। त्याच्यासोबतच रवा आणि कांदा भाजता भाजताच त्याच्यामध्ये आता मीठ पण घातलेलं आहे। आता एक अजून 2-3 मिनटं परतवायचं आणि वरून पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे। तर घातलेलं मीठ, तूप, टोमॅटो सगळीकडे लागला पाहिजे म्हणून चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता बऱ्यापैकी रवा भाजत आलेला आहे, छान वास सुटलेला आहे। आता याला मी त्याच्यात हे गरम पाणी घालून झाकण ठेवणार आहे। प्रकारे गरम पाणी घालून उपमा ढवळून आता त्याच्यावरती झाकण ठेवत आहे। आता 2-3 मिनिटांनी झाल्यानंतर त्याच्यात साखर घालणार आहोत आपण। अशा प्रकारे हा उपमा 2 मिनिटातच रेडी झालेला आहे। त्याची साखर घातलेली आहे, ती साखर घालून ढवळून बंद करून टाकणार आहे। साखर घालून उपमा ढवळलेला आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता आपण हा प्लेटमध्ये खायला घेऊ शकतो।